कोल्हापूर जे दशकानुदशक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तिथे यंदा महायुतीचा भगवा फडकलाय. एक लक्षात घ्या, कोल्हापूर जरी महायुतीच्या भगव्या रंगात रंगला असला तरी काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील यांनी एकाकी लढत देत महायुतीला जोरदार टक्कर दिली आहे. खरं तर सतेज पाटलांनी त्यांची ताकद दाखवत कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष बनवलाय. एवढाच नाही तर सत्ता स्थापन करण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली देखील सुरू झाल्याची चर्चा आहे. आणि याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी केलेलं एक सूचक वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारं ठरतंय. महत्वाचं म्हणजे त्यांनी केलेल्या या विधानामुळे काँग्रेस आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यात संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता हे नेमकं काय घडतंय आणि याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 81 जागांसाठी चुरशीची लढाई झाली. या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी बहुमतापासून ते काही जागांनी दूर राहिले. काँग्रेसला 34 जागा मिळाल्या आहेत, ज्यामुळे ते सर्वात मोठा पक्ष ठरलाय. दुसरीकडे महायुतीला एकूण 44 जागा मिळाल्या, ज्यात भाजपला 26, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला 14 आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला 4 जागांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला फक्त 1 जागा तर जनसुराज्य पक्षाला 1 जागा मिळाली आहे. बहुमतासाठी 41 जागांची गरज असताना महायुतीने काठावरच बहुमत मिळवलंय. पण सतेज पाटील यांनी एकट्याने महायुतीला घाम फोडला आणि काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवून दिल्या. मात्र निकालानंतर कोल्हापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते. काँग्रेस आणि शिंदे गटाची युती होऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा आहेत. सतेज पाटील यांनी एका मुलाखतीत सांगितलं की कोल्हापूरच्या विकासासाठी आम्ही सर्व पर्याय खुले ठेवलेत, ज्यामुळे शिंदे गटाशी हात मिळवण्याची शक्यता बळावली आहे. जर ही युती झाली तर भाजपला याचा मोठा धक्का बसू शकतो, कारण शिंदे गट काँग्रेस सोबत जाऊन महापौर पद आणि सत्ता हस्तगत करण्याची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे. एक लक्षात घ्या, कोल्हापूरमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत असलं तरी अंतर्गत कलह आणि स्थानिक नेत्यांच्या महत्वाकांक्षा यामुळे हे समीकरण बदलू शकतं. त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत थेट लढत काँग्रेसचे नेते सतेज पाटील विरुद्ध महायुती अशीच रंगली होती. महायुतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांनी या ठिकाणी जोरदार प्रचार केला. तरीही सतेज पाटील यांनी काँग्रेससाठी 34 जागा जिंकून देत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. महत्वाचं म्हणजे कोल्हापूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 41 जागांची मॅजिक फिगर हवी आहे. महायुतीने मॅजिक फिगर गाठत काँग्रेसचं तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न धुळीस मिळवलंय. मात्र काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आले तर त्यांना मॅजिक फिगर गाठता येणार आहे. त्यामुळे सतेज पाटील कोल्हापुरात शिंदेच्या साथीने गेम फिरवणार का, असा देखील प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय. आता या संभाव्य युतीवरून शिवसेनेच्या मूळ विचारधारेची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे कसे काँग्रेसशी युती करण्याविरोधात होते हे अवघ्या राज्याला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते की एक वेळ दुकान बंद करेल, पण कधी काँग्रेस सोबत युती करणार नाही. त्यामुळे एकीकडे शिंदे सेना जी स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार म्हणवून घेते, जी वेळोवेळी उद्धव ठाकरेंना काँग्रेस सोबत युती केल्यामुळे टीकाटोमणे मारत असते, त्या शिंदे सेनेची भूमिका आता या परिस्थितीत काय असणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. अत्यंत महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंनी जेव्हा बंड करत शिवसेना फोडली तेव्हापासून ते म्हणत आलेत की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारधारेशी फारकत करत काँग्रेसची युती केली, जी शिवसेनेतल्या कट्टर शिवसैनिकांना पटली नाही, म्हणून आम्ही वेगळे झालो. त्यामुळे असं असताना शिंदेची शिवसेना सत्तेसाठी काँग्रेसची युती कशी करू शकते असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. तुम्ही या संभाव्य युतीकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.